नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. शर्विलने आर्याला गाडीत बसवलं आणि तो ड्रायव्हिंग सीटवर बसला. जॅकी राहिला ना, आर्या बोलली. शर्विलने मागच्या सीटची काच उघडली आणि जॅकीनं आतमध्ये झेप घेतली. ते पाहून तिनं आश्चर्यानं डोळेच मोठे केले. वेल ट्रेन डॉग आहे तो, शर्विल बोलला आणि त्यानं गाडी स्टार्ट केली. ते मुंबईच्या बाहेर आले. आपण कुठे जातोय, आर्यानं विचारलं. माझ्यावर विश्वास आहे ना? तर तिने नाही मध्ये मान डोलावली. किडनॅप करून घेऊन जातोय तुला. शोधूनही आपण भेटणार नाही अशा ठिकाणी घेऊन चाललोय, तो आयविंग करत बोलला आणि तिने थोडेसे डोळे मोठे केले. ते पाहून तो हसू लागला. ती पुन्हा बारीक डोळे करून त्याच्याकडे लटक्या रागानं पाहू लागली. रिलॅक्स, तुला आवडेल ती जागा, तो तिचे गाल ओढत बोलला. शर्विल तिला घेऊन महाबळेश्वरला आला. नुकताच पावसाळा सुरू झाला होता, त्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली होती. कोणती प्लेस आहे ही? नाही सांगणार. का? तू त्या युक्ताला सांगशील आणि ती तुफान मेल इथे सुद्धा येऊन थांबेल. ती नाक मुरडत त्याच्याकडे पाहू लागली. त्याची गाडी एका मोठ्या गेट समोर येऊन उभी राहिली. तिथे कोणीही सिक्युरिटी गार्ड नव्हता. शर्विलने मोबाईलमध्ये काही कोड नंबर टाकले आणि लगेचच तो गेट उघडला गेला. आर्याला आश्चर्य वाटलं. ते आतमध्ये जाताच गेट पुन्हा बंद झालं. त्यानं गाडी पार्क केली आणि आर्या गाडीच्या बाहेर आली. समोर छोटासा प्रशस्त असा टुमदार बंगला होता. बंगल्याच्या समोर खूप मोठा असा परिसर होता. त्यावर सगळीकडे हिरवगार गवत, फुलांची झाडं आणि काही नारळाची झाडं दिसत होती. त्या गेटच्या मागे एवढं सुंदर घर असेल असं अजिबात वाटलं नाही, आर्या बोलली. आता काही दिवस आपण इथेच राहणार आहोत, तो तिला पुन्हा दोन्ही हातांवर उचलून घेत बोलला. हे ऐकून तिच्या अंगावरती काटा आला आणि पोटामध्ये असंख्य फुलपाखरं उडू लागली. शर्विल तिला घेऊन आतमध्ये आला. आतून पूर्ण बंगला खूपच सुंदर होता. एका साईडला किचन होता आणि त्याला लागूनच एक मोठा प्रशस्त हॉल होता. ती कुतूहलानं सगळीकडे पाहत होती. जिना चढून ते वर आले तर वर 3 बेडरूम्स होत्या. त्यातील एका बेडरूममध्ये तो तिला घेऊन आला. बेडरूम खूप मोठी आणि सुंदर होती. सगळीकडे ऑफ व्हाईट रंगाचे पडदे लावलेले होते. एकदम क्लासी आणि रिच वाटत होतं सगळं. त्यानं तिला बेडवरती झोपवलं आणि तोही तिच्या बाजूला पोहोडला. ती लगेचच त्याच्यापासून दूर सरकली आणि त्यानं तिला ओढून घेतलं. ती पुन्हा मागे सरकली आणि त्यानं तिला पुन्हा ओढून घेतलं. तो तिच्याशी मस्ती करत होता. शर्विल, दूर राहणार. तर त्यानं नाही मध्ये मान डोलावली. भलता सलता विचार डोक्यात आणू नकोस, नाहीतर महागात पडेल. म्हणजे तुला माहीत आहे माझ्या डोक्यात काय चाललंय ते, तो खट्याळपणे हसत बोलला. हो, ही जी अशी जबरदस्ती करून जवळ येतोस ना, कशासाठी येतोस माहीत आहे मला. तुला फक्त शरीर सुख हवं असतं. ती फटकन बोलून गेली. पण तिच्या अशा बोलण्यानं त्याला खूप राग आला आणि त्यानं तिचा हात गच्च पकडून तिला पुन्हा जवळ ओढलं. इतके दिवस झाले माझ्या सोबत आहेस, कधी माझी लिमिट क्रॉस केली आहे का मी? तिच्या डोळ्यात पाहत अत्यंत शांतपणे तो बोलला. आतापर्यंत मी ज्या मुलींना स्पर्श केलाय त्या स्वतःहून माझ्या जवळ आल्या होत्या. मी कितीही शारीरिक सुखाचा दिवाना असलो तरी आजपर्यंत कुठल्याच मुलीशी मी कधीच जबरदस्ती केली नाही. आणि तुझ्यावर तर मी. बोलता बोलता तो थांबला आणि ती गप्पपणे ऐकत होती. त्यानं डोळे बंद करून पुन्हा उघडले आणि तिचा हात सोडला. तिचे केस कानाच्या मागे सरकवले. मी खूप निर्दयी आहे, क्रूर आहे, पण हरामी नाही. मला वाटले या सगळ्या प्रकारामुळे तुला स्ट्रेस आला असेल, म्हणून तुला रिलॅक्स वाटण्यासाठी ते घेऊन आलोय मी. डोंट वरी, मी या बेडरूममध्ये राहणार नाही, मी बाजूच्या रूममध्ये आहे. आता जास्त विचार करू नकोस, आराम कर. असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावरती आपले ओठ टेकवले आणि तो रूमच्या बाहेर निघून गेला. तो गेला आणि आर्याला फार वाईट वाटलं. आपण उगाच असं बोललो असं तिला वाटलं. ती विचार करत होती. खरंच त्यानं किस सोडला तर कधीच तिला साधा स्पर्शही केला नव्हता. तिच्यावर हक्क गाजवत होता, तिला जबरदस्ती मिठीत घेत होता, परंतु कधीही त्यानं लिमिट क्रॉस केलं नाही. राग असला तरी काळजीही होतीच. थोड्या वेळानं आर्या रूमच्या बाहेर आली. तिनं बाजूच्या रूममध्ये पाहिलं तर शर्विल तिथे नव्हता.
त्याला शोधत ती जिना उतरून खाली आली तर तो किचनमध्ये ॲप्रन बांधून काहीतरी कुक करत होता. कम, तो तिला पाहून बोलला आणि ती किचनमध्ये आली. त्यानं तिला उचलून किचनच्या ओट्यावर बसवलं आणि तो मॅगी बनवत होता. तुला भूक लागली असेल ना, बस 5 मिनिट्स, असं म्हणून तो सगळ्या भाज्या पॅनमध्ये टाकून परतत होता. त्याचे हात अगदी सराईतपणे चालत होते. तिला कमाल वाटली आणि ती पाहू लागली. काय झालं, तुला कुकिंग येतं? लहानपणापासून एकटाच राहत आलं. कधी काही खावंसं वाटलं तर करून देणारं कोणीच नव्हतं, त्यामुळे शिकून घेतलं. तो हसत बोलला आणि का कुणास ठाऊक तिला अजून वाईट वाटलं. चला झाली बाबा एकदाची मॅगी, असं म्हणत त्यानं बाऊलमध्ये मॅगी टाकली आणि तिच्या समोर बाऊल केला. तिनं हलकसं हसत त्यातून मॅगी खाल्ली. कशी झाली आहे, त्यानं कुतूहलानं विचारलं. खूप छान, इतकी टेस्टी मॅगी तर मीही कधी खाल्ली नाही, तिनं हसून म्हटलं. रिअली? मग एक रेस्टॉरंट ओपन करूयात आपण आणि तिथे शेफ मी असेन आणि लोकांना काय मॅगी देणार. पुरणपोळी सोडली तर जवळपास सगळं जमतं मला. माझ्या हातचं खाण्यासाठी लाईन लागेल रेस्टॉरंटच्या बाहेर. खाण्यासाठी नाही, पाहण्यासाठी. एवढा डॅशिंग हँडसम शेफ असल्यावर. आर्या बोलता बोलता मध्येच थांबली आणि नजर चोळत दाताखाली तिनं जीभ चावली. शर्विल हसत तिच्याकडे पाहत होता. इथे तर कुणी राहत नाही, या भाज्या कुठून आणल्या, ती विषय बदलत बोलली. बंगल्याच्या बॅक साईडला सगळ्या व्हेजिटेबल्स आणि फ्रूटची झाडं आहेत. त्यांची देखरेख करायला एक माळीबाबा आहेत, त्यांनीच आणून दिले. तू नाही खाणार का, आर्यानं विचारलं. त्यानं लगेच केला आणि त्यानं एक चमचा मॅगी त्यालाही भरवली. मग दोघेही खाता खाता बोलत होते. इकडे सपना तिच्या रूममध्ये येरझऱ्या मारत होती. या मूर्खानं अजून फोन कसा केला नाही, यानं काम नीट केलंय ना, ती स्वतःशीच बोलत होती. शेवटी तिनं कंटाळून अखेर त्या माणसाला फोन लावला, पण त्याने उचलला नाही. कुठे मेलाय हा, ती वैतागत बोलली आणि फोन फेकून दिला. यास्मिन, यास्मिन, सपना यास्मिनला आवाज देत बाहेर आली. येस मॅडम. ती बावळट मुलगी कुठे आहे, सकाळपासून दिसत नाही. तिच्या मैत्रिणीच्या घरी जाते असं सांगून गेली, माहीत नाही. आणि शर्विल, तो बँगलोरला गेलाय, 4-5 दिवस येणार नाहीये. ठीक आहे, मी हॉस्पिटलमध्ये जाते. ती आली किंवा तिच्याबद्दल काही कळालं तर मला लगेच फोन कर, ओके? येस मॅडम. इकडे ॲसिड फेकणाऱ्या माणसाचा फोन आर्याच्या ड्रायव्हरजवळ होता. झटपटीत त्याचा फोन खाली पडला होता. त्या फोनच्या आधारे तो त्या माणसाचा शोध घेत होता. त्यानं सपनाचा नंबर नोट केला होता. शर्विल, मी सकाळपासून बाहेर आहे, आम्ही परेशान होत असतील आणि माझा फोन कुठे माहीत नाही, आर्या बोलली. डोंट वरी, मी मेसेज केला आहे तिला आणि तुझा फोन ड्रायव्हरजवळ आहे, त्यानं परेशला दिला आहे. त्या तुफान मेलला तुझ्या फोनवरनं परेशने मेसेजसुद्धा केला आहे. ओके, आता ती जरा थोडीशी रिलॅक्स झाली. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात. पाहूयात पुढच्या भागात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.